तर जय शिवराय भावनो, शुभ सकाळ. काल सांगितल्याप्रमाणे मी स्वागत करतो तुमचं आजच्या सेकंड ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉगचा पार्ट 1 आणि आजचा ब्लॉगचा पार्ट 2 असं 2 पार्टमध्ये आपण ब्लॉग डिवाईड केलेत. तर आता या दिंडी चालू झाली. दिंडी आता पुढे निघून गेली या रस्त्याने. मी जरा पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता मी पुढे जाणार आहे, तर जास्त काय बोलता नाही येणार. तर भावांनो, इथं दिंडी चालू झाली आता. आणि आता आम्ही पहिल्यांदा पोहोचलो भैरवाच्या मंदिरापाशी. आता इथलं गावाला प्रदक्षिणा होणार आणि प्रदक्षिणेनंतर परत इथं जमणार सगळे भावांनो. आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. इथं मंदिरापाशी आता सगळं चालू झाले. आम्ही तर कुठे इथं हाय करा. आणि यश आलाय, आपला यश आलाय. आता यश आलाय. इथं चाललंय सगळं आता. चला आता पब्लिक आले सगळं वाटला. घोडा वेडा आणला इकडे. गच पब्लिक आहे, गच पब्लिक आहे. माग पण आहे, अजून बायका येतात. आता अजून अख्ख्या गावाला प्रदक्षिणा होणार आहे आणि त्याच्यानंतर मंदिरात पण कार्यक्रम आहे. ताळावलं दरादरी, इथं ताळावलं दरादरी झाले भावाची. ताळावलं दरादरी झाली. नहीं भाई, मेरी गलती है. चमेलीचा डाळ ओढला, चमेलीचा डाळ ओढला. नाचतो 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 सुट्टी लोक ज्ञानी भेटले. ज्ञानी हाय कर. ज्ञानी भेटले आपल्याला ब्लॉग मध्ये. तर भावांना इथं सप्त्यात जाणाऱ्या दिंडीसाठी आता सगळ्यांना पण गरम होते तसं. पण त्या दिंडीसाठी आता इथं सरबताच नियोजन केलंय. म्हणजे सरबत बनवलंय सगळ्यांसाठी. आता इथले सगळे सरबत प्यातात तिकडे पुढे जातात. अजून भावांना, तुमच्या भावाला इकडे फटाकडे वाजवायला पाठवले. तुमच्या भावाने इथं माळ हातातली चांगली मोठी 5,000ची माळी गाव करायला आहे. नाचून नाचून तास दुर्वा. मग काय तर भावांना, आपलं आज दिंडी सोहळा झालाय. आता आलोय घरी. आता घरी आलोय. घरी कपडे वगैरे बदलायचे जरा आले कसं पण बघा. आणि चार्जिंग पण फोनची किती राहिली, 24% चार्जिंग राहिली. आणि आता जायचं मंदिरात. ओके, कपडे वगैरे चेंज करून. आता अजून महाप्रसाद कीर्तन होते, त्याच्यामुळे अजून कमीत कमी 1-1.5 तास चालत. तोपर्यंत फोन पण चार्जिंग होईल आणि दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईल मध्ये ब्लॉग कंटिन्यू सेट करू द्या. तर ब्लॉग मध्ये आपण ह्या साईडने सप्त्याच्या म्हणजे गावातले लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की आपला सप्ताह कसा झाला, त्यांना कसा वाटला सप्ताह. म्हणजे असं मुंबईवरून आलेले किंवा बाहेर कुठं कामाला असलेले, परत गावातले पण जे स्थायिक आहेत, परत जे व्यासपीठ चालक, त्या सगळ्यांचे आपण हे घेतले प्रतिक्रिया घेतल्या. त्यांना सप्ताह कसा वाटला ते पण त्यांना विचारले. तर व्हिडिओच्या ब्लॉगच्या शेवटी सगळं टाकणार आहे. म्हणजे कुणाची प्रतिक्रिया काय होती, कुणी काय काय बोललं ते सगळं टाकणार आहे. तुम्हाला काय करायचं शेवटपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह कोंढवली पुनर्वसन लिंब. गेले 7 दिवस झालं आमचा सप्ताह चालू आहे. सप्त्यातला काल्याचा दिवस पाहून आणि हा देहबान हरपून जे माऊलींच्या गजरामध्ये, विठ्ठलाच्या गजरामध्ये हा जयघोष चालू आहे. वारकरी परंपरा खूप वर्षापासून आहे. आता आमच्या सप्ताहाचं 31वं वर्ष चालू आहे. तरी खूप छान पद्धतीने आणि धार्मिक वातावरण आमच्या गावामध्ये आहे. देवाची एक परंपरा आहे म्हणून आम्ही हे करतो. हा सोहळा करून आम्हाला खूप मस्त वाटलं, एन्जॉय केला. हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, काकडा. आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मंदिरातच असतो. दिंडी सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचा 8वा दिवस. आज काल्याचा दिवस आहे. काल्याच्या दिवशी दिंडी सोहळा होतो, गाव प्रदक्षिणा होती. तदनंतर मग आम्ही सर्व लोक तिथं मंडपात येतो आणि कीर्तनाचा शेवटचा सांगता दिवस आहे. आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळे बाहेरील लोक, परगावी लोक या सांगतासाठी उपस्थित राहिले आहेत. बाजूला असणारे पुणेकर, मुंबईकर जे रोजगार निमित्त बाहेर गेलेले ते आपल्या कुटुंबासह या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत.